नमस्कार, प्रज्ञा देशमुख व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण घेऊन आलेलो आहेत आज वारीचा व्हिडिओ. कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहाटे लवकर उठून समर समृद्धीचा टिफिन रेडी करून मग आम्ही दोघांनी ठरवलं की आज माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी जायचं. घरचं काम आवरलं, मुलांचा टिफिन रेडी केला आणि आम्ही निघालो दोघंजणं माऊलीच्या दर्शनाला. रामकृष्ण हरी. इथल्या माती, तिथला ऐतिहासिक वारसा अगदी तळागाळाला पोचलेला आहे आणि हे पाहायचं असेल तर वारी अनुभवल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा, उत्सव याचं एकमेव उदाहरण म्हणजे ही वारी. मंडळी, ज्यांच्या घरी वारकऱ्यांची परंपरा आहे ना किंवा होती, त्यांचं काही वेगळंच नातं या वारीशी जोडलेलं आहे आणि मीही त्यातलीच. त्यामुळे मी ठरवलं आपल्याला जमेल तेवढं ही वारी शूट करायची आणि तुमच्यापर्यंत पोचवायची. दरवर्षीच मी वारीला जाऊन पालखीचं दर्शन घेते आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणते. ही शेकडो कोस चालायला कुठून नक्की ऊर्जा मिळते हे तरी पाहूयात. मस्तपैकी चंदनाचा टिळा, बुक्का लावून अगदी माथा शोभमय करून घेतला आणि मीही रांगेत उभी राहिले. दर्शनासाठी थांबलेले ते 3 तास थोडंही थकवा जाणवत नव्हता. अगदी सोबत असलेल्या सर्व माऊलींशी संवाद साधत छान असं वारीचं आनंद मी घेत होते. देशामध्ये ज्या परंपरा आहेत आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्र ओळखला जातो, त्यामध्ये पंढरीची वारी ही सर्वात महत्त्वाची परंपरा आहे बरं का. इरावती कर्वे ह्या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या देशातले लोक पंढरपूरला जातात त्या देशाला महाराष्ट्र देश म्हणायचं. इतकं अतूट अभिन्न नातं वारी आणि महाराष्ट्र याचं आहे. खूप वेळाच्या कालांतराने थोडं माऊलींच्या पालखीच्या जवळ मी जात होते. तसं मनाला खूप आनंद होत होता. टाळाच्या घोषात, गजरामध्ये जे वारकरी होते, बाजूला अभंग, भजनं गात, फुगडी खेळत, पावले नाचत, खूप सुंदर आनंद घेत त्या माऊलीच्या दर्शनासाठी उभे होते. खरंच वारी म्हटलं ना, मानवी मनांना जोडणारी एक सहयात्राच आहे. इथे माऊलीचा, श्रीहरीचा प्रत्येक भक्त सज्ज असतो तो त्यांच्या दर्शनासाठी. आजूबाजूला पाहिलेले ते दिंडीचे गाड्या, ट्रक, त्यांनी सोबत आणलेली आपली खाण्याची साधनं, स्वयंपाक करणाऱ्या त्या माऊली, पावसामध्ये उन्हामध्ये चालणारे ते अनवाणी पाय त्यांच्या मनातल्या भक्तीचे उदाहरण देत होते. शेवटी मीही जाऊन माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि मन अगदी कृतकृतच झालं. त्यानंतर माऊलीच्या रथाचंही, एकनाथ महाराजांच्या पालखींचंही दर्शन घेतलं. त्यानंतर काही छानसे आहोंसोबत फोटो काढले. कारण ह्या अशा काही मेमरीज असतात त्या शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतात. तर तुम्हीही माऊलीच्या दर्शनाला गेलायत का? कुठून कुठपर्यंत चालत गेलाय? तुमचा अनुभव मला नक्की कळवा. आळंदी ते पंढरपूर वारी करताना पुणे ते सासवड जो खूप कठीण टप्पा असतो, हा खूप कठीण मानला जातो. नेहमी मी पुणे ते सासवड इथे दर्शनाला जात होते, पण व्यवस्थित काही दर्शन होत नव्हतं, एवढी गर्दी होती. मग त्यामुळे मी ठरवलं नानापेठमध्ये पालखी मुक्कामाला असते, तिथे दर्शन घेऊयात. नेहमीप्रमाणे तिथे दर्शन घेतलं आणि ते समृद्धीच्या पप्पांनी थोडासा एक खारीचा वाटा म्हणून एक पावती फाडली की आपलंही तिथे आपल्याकडनं जे हालफूर असतात ते विठोबाच्या चरणापर्यंत जावे. आपण स्वतः तर काही जाऊ शकत नाही. मग त्यानंतर आम्ही तिथून समरला स्कूलमधनं पिकअप करायला गेलो. अर्धा तास वेळ होता, तर म्हटले चल आपण इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊ, कारण समरची स्कूल तिथेच आहे. त्यामुळं आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो. कृष्ण मंदिरात जाऊन थोड्या वेळ तिथे बसलो. खूप छान, अगदी प्रसन्न वाटलं, कारण जे आम्ही माऊलीच्या दर्शनाला 3 ते 4 तास उभा होतो, पाय एवढे दुखत होते. मग इथं निवांत बसल्यावरती अगदी मनाला एवढं शांत वाटलं. पाहू शकता राधाकृष्ण, जगन्नाथ यांची खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्ही जवळ असलेल्या
कात्रज कोंढवा रोडच्या इस्कॉन टेम्पलला भेट दिली आहे का ते सांगा. त्याच्याच मागच्या साईडला बालाजी मंदिर आहे, तेथेही दर्शन घेतलं. अहो मात्र एनर्जीने फास्ट चालत होते, माझे मात्र पाय गळून गेले होते. मी त्यांच्या मागे हळूहळू चालत होते. असा हा आमचा आजचा पालखीचा दिवस मस्त गेला. त्यानंतर आम्ही समरला पिकअप करायला गेलो आणि तिथेच आम्ही कृष्ण मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसादही घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सासवड येथे गेलो आणि जे केळी, लाडू, पाणी बॉटल घेतली होती ती वारकऱ्यांना वाटप केली. अगदी छान वाटलं. तर तुमचाही वारीचा अनुभव कसा आहे नक्की मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट असाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी माऊली, श्री स्वामी समर्थ.